ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकावर कर्ज उचललेलं आहे, आता त्या कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. बघा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक जाहीरनामा देण्यात आलेला आहे. आता मोठ्या प्रमाणात कर्जमाफी योजनेबद्दल चर्चा सुरू होती. आता ते शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमची दिवाळी गोड करणार. आता बघा, दिवाळीनिमित्त कर्जमाफीचं मुहूर्त लागलं. एक मोठी कर्जमाफी योजना लागू करण्यात येणार आहे. एक प्रकारची आता बघा, इथं तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून तुम्ही कर्जमाफीची वाट बघितली. आता शेतकऱ्यांसाठी एक सरकारने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्या जाहीरनाम्यानुसार आता शेतकऱ्यांची कर्जमाफी दिवाळीनिमित्त केली जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितले, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील आता स्पष्टपणे सांगितले आहे, 2021 पासून तर आतापर्यंत म्हणजे 4 ते 5 वर्षासाठी जर का तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवलं असेल तर ते कर्जमाफी आता तुमच्यासाठी लागू होणार आहे. संपूर्ण राज्यातील एकाच वेळेस हे कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्यात येणार आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यासाठी या 14 जिल्ह्यांमध्ये हे लवकरच लवकर कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री इथं दत्तात्रय भरणे त्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलं आहे. तर त्यांनी यादी इथं प्रसिद्ध केली आहे. बघा, या जिल्ह्यांची यादी पहिल्यांदा मी तुम्हाला सांगून देतो. पहिला जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर. आता मराठवाडा विदर्भामध्ये सर्वात अधिक कर्जमाफी होण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर बघा अमरावती, धाराशिव, अकोला, वर्धा, त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांमध्ये आता कर्जमाफी होणार त्यांनी सांगितलेलं आहे. आता किती लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्जमाफी होणार त्या देखील एक महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमची कर्जमाफी तर होणारच आहे, परंतु तुमची कर्जमाफी फक्त 1.5 ते 2 लाखापर्यंत होणार. त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलं आहे. या भागातील शेतकऱ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून इथं कर्जमाफीची ते प्रतीक्षा बघत होते. शेतकऱ्यांना आता बघा दिवाळीनिमित्त कर्जमाफी मिळणार आहे. आता बघा, त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता सर्वात आधी काय करायचं की तुम्ही जर कर्ज उचललं असेल, शेती पिकाच्या नावावर तुम्ही कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही म्हणावं लागणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड आहे का? एकदा जर असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण की बघा, गोरगरीब आणि गरजूवंत शेतकऱ्यांची जी पात्र यादी असणार आहे ते कशी काढायची की बघा, आता ज्या शेतकऱ्यांकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असते त्या पात्र शेतकऱ्यांची यादी आता मागवण्यात आलेली आहे आणि तीच यादी आता कर्जमाफीसाठी पात्र करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल त्या शेतकऱ्यांची त्यामधून नाव काढण्यात येणार आहे आणि त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता तुमच्याकडे पिवळे व केसरी राशन कार्ड असेल आणि तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल शेती पिकाच्या नावावर 1 लाख 2 लाख रुपये तुम्ही कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आधी नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचा व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार. आणि बघा शेतकरी मित्रांनो, त्या व्यतिरिक्त जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षा पुरानं असेल तर तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या. त्या व्यतिरिक्त तुमच्या सारखे नाव असायला पाहिजे त्यांनी सांगितलं आहे. तुमच्या राशन कार्डवरती जे नाव तुमचं असेल तेच तुमच्या आधार कार्डवरती असायला पाहिजे, तेच तुमच्या फार्मर आय डीवरती असायला पाहिजे. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे जर का तुम्ही फार्मर आय डी काढली नसेल तर फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या, त्याशिवाय तुमची कर्जमाफी होणार नाही. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँक पासबुकवरती तुमचं नाव सारखं असायला पाहिजे, सर्व नाव तुमच्या सारखे असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही इन्कम काढलं नसेल तर या वर्षाचं तुम्हाला इन्कम काढून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त रहिवासी दाखला काढून घ्यायचा आहे. हे सर्व कामे तुम्हाला करून घ्यायची आहे. बघा, आता रहिवासी दाखला तुम्हाला लागतो कोणत्या कामासाठी? बघा, आता इतर राज्यातील शेतकरी आपल्या राज्यामध्ये येऊन शेतकरी बनून हे शेती इथं घेत असते आणि त्या शेतीवरती ते कर्ज उचलत असते. आता त्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कारण की बघा त्यांची शेती महाराष्ट्रामध्ये आहे, मग त्यांना देखील कर्जमाफी द्यावं लागणार. म्हणून आता ते कायमचे रहिवासी जर इथचे महाराष्ट्रामधले असेल तरच त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार, अन्यथा त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे काही आपले राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असणार आहे त्यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे. बघा, आता फक्त महाराष्ट्रातले जे रहिवासी कायमचे रहिवासी असणार आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, फक्त 1.5 लाखापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार. दिवाळीपर्यंत तुम्ही 3 लाख रुपये कर्ज काढलं असेल तर 2 लाखाची कर्जमाफी तुमची माफ होणार आहे. 1 लाख रुपये तुम्हाला स्वतः तुमच्या खिशातून भरावं लागणार आहे, अशी तुम्हाला इथं माहिती सांगण्यात आली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयापर्यंत कर्ज काढलं आणि 2 लाखांचीच कर्जमाफी सरकारने मंजूर केली तर त्यांचं सरसकट कर्ज माफ होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर शेतकऱ्यांसाठी आता दिवाळीनिमित्त सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आपल्याला म्हणावं लागणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ डेली तुम्हाला बघायची असेल, शेती संदर्भातील बघायचे, इतर योजना संदर्भातील बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.